मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणारा नालासोपारा स्टेशन ते पेल्हार वाकूनपाडा आणि धानीव भाग संपूर्ण परिसर जलमय झालाय। हा परिसर पाण्याने तुडुंब भरला असून अनेक वाहने अडकून पडली आहेत। यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणीही नसल्यामुळे नागरिकांचे आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागतात। या ठिकाणी मोठे मोठे खड्डे असल्यामुळे या खड्ड्यात रिक्षा टेम्पो पलटी झालून मोठं नुकसान झाले। आरोप शिवसेनेच्या कल्याणी पाटील यांनी केलेला आहे। वसई विरार महापालिकेचे आयुक्त सुस्त व मदमस्त झाले असून ते कोणालाही फोन उचलत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे। अनेकांनी या पाण्यामध्ये स्विमिंगचा आनंद घेतलेला आहे। अनेक वाहनं बंद पडल्यामुळे धक्का मारत त्यांना बाहेर काढावे लागत आहेत। हो, आम्ही आयुक्तांना सकाळपासून माझा खूप फोन झालेले आहेत त्यांना, ते फोनचे रिस्पॉन्स देत नाहीत। विषय असा आहे की वारंवार जर आम्ही या गोष्टी लक्षात आणून दिल्या होत्या की आमच्या प्रभाग समिती ऍप मध्ये जर ही परिस्थिती निर्माण होणार असेल तर त्यांनी कुठेतरी हे लक्ष द्यायला पाहिजे होतं। आमच्या पत्रांना किंवा आमच्या अर्जांना त्यांनी केराची टोपी दाखवली सिद्ध झालं आम्हाला। आता आयुक्तांवर कारवाई होण्यापेक्षा आयुक्त आमच्यासाठी आता काय करू शकतात हे महत्वाचं आहे। त्यांच्यावर कारवाई करून नवीन कोणी आयुक्त येणार, पुन्हा आम्हाला हीच परिस्थिती, त्यापेक्षा असलेल्या प्रशासनामध्ये आम्हाला कसं व्यवस्थित एक व्यवहार किंवा आमचा परिसर करून देऊ शकतात त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। हुआ क्या है, वाकनपाड़ा में देख रहा हूँ उधर पूरा गटर खुला है, एक नहीं पूरा एकदम पूरा वहां से एकदम बोलते हैं बनाता हूँ बनाएगा क्या, खाली सरिया डाल के रखा है मगर वहाँ पे आदमी घुस जा रहे हैं। शासन कहाँ काम कर रहा है, खाली वो सरिया डाल के रख के एकदम बोल रहे, और कहीं कहीं खुला है ढक्कन, वो उधर ही डूब जाते हैं आदमी। जाने के बाद पूरा ये भर जाता है लेवल में पानी भरता है, मालूम नहीं चलता कि गटर खुला है क्या खुला है, पूरा ढक्कन खोल के रखते हैं उधर ही घुस जा रहे हैं। 3-4 आदमी तो आज सुबह ही घुस गए, हम लोग बचाए हूँ। अगर पानी बहता रहता तो वो चला जाता, मर जाता तो क्या करेगा।